आज आपण विज्ञान भाग 2 मधील प्रयोग क्रमांक 13 विभाग 2 निरनिराळ्या रसायने वापरून होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांचा प्रयोगांच्या सहाय्याने निरीक्षण करणे अर्थात खालील काही रासायनिक अभिक्रिया दिलेल्या आहेत त्या रासायनिक अभिक्रियांचे वर्गीकरण करायचे आहे। दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे वर्गीकरण संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया या अभिक्रियांच्या 4 प्रकारात आपल्याला वर्गीकरण करायचे आहे। यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपल्या समोर मी दाखवत आहे। तर सुरुवातीलाच आहे कॅल्शियम ऑक्साईड। हे कॅल्शियम ऑक्साईड, त्याचबरोबर फेरस सल्फेट, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आहे सोडियम सल्फेट आणि हे बेरियम क्लोराइड। या सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराइडची मी द्रावणे तयार करून या चंचुपात्रामध्ये घेतलेली आहेत आणि कठीण काचेची बोरोसिल असलेली ही परीक्षा नळी, त्याला टेस्ट होल्डर म्हणजे चिमटा आहे तो या ठिकाणी घट्ट करून ठेवलेला आहे। परीक्षा नळे आहेत, पेट्री डिश लागणार आहे आपल्याला, पण आपण प्रयोग हा परीक्षा नळींमध्ये केला तरी चालण्यासारखं आहे। तर पुन्हा एकदा या प्रयोगाचं शीर्षक सांगतो की खालील रासायनिक अभिक्रियांचे निरीक्षण करून त्यांचे संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन या अभिक्रियांच्या 4 प्रकारात वर्गीकरण करणे। तर यामध्ये पहिली अभिक्रिया आपल्याला दिलेली आहे की जी पहिली अभिक्रिया आहे कॅल्शियम ऑक्साईडवर पाण्याची होणारी अभिक्रिया अभ्यासली। तर सर्वप्रथम मी माझ्या हातामध्ये एक परीक्षा नळी घेतलेली आहे। या परीक्षा नळीमध्ये या चमच्याच्या सहाय्याने थोडे कॅल्शियम ऑक्साईड घेतोय। हे थोडेसे कॅल्शियम ऑक्साईड घ्यायचे या परीक्षा नळीमध्ये। आपण चायना डिशमध्ये सुद्धा हे घेऊ शकतो, पण आपण आज परीक्षा नळीमध्येच घेणार आहोत। हे परीक्षा नळीमध्ये घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी टाकायचे, काय अभिक्रिया होते ते बघायचं। यामध्ये पाणी टाकल्यानंतर रासायनिक अभिक्रिया होते आणि यामधून वायू बाहेर पडतो। हा वायू रंगहीन आहे, आपल्याला तो स्पष्ट दिसत नाही, रंगहीन असतो आणि बाहेर पडताना हे बुडबुडे होत आहेत पहा, याचे बाहेर पडताना सुसू असा आवाज करीत बाहेर पडतो। यामधून बाहेर पडणारा जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू असतो हे सिद्ध होतं। पण याच वेळी या पाण्याची रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम ऑक्साईड पासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते। म्हणजे या प्रयोगाचे निष्कर्षण असे निघेल की चुनकळीवर म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईडवर जर आपण पाणी शिंपडले आणि पाणी शिंपडल्यानंतर त्याची रासायनिक अभिक्रिया पाहिली तर यामधून बुडबुडे बाहेर पडतात, सुसू आवाज करत हा वायू बाहेर पडतो। परीक्षा नळीला स्पर्श केले तर परीक्षा नळी थोडी गरम झालेली जाणवते, याचा अर्थ यामधून उष्णता बाहेर पडते। होणारी अभिक्रिया ही उष्मादायी अभिक्रिया आहे आणि उष्मादायी अभिक्रिया होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते। काय तयार होते? कॅल्शियम हायड्रॉक्साईड। हा 1 नंबरचा आपला रासायनिक अभिक्रिया आहे। यावेळी पहा इथं दिसेल आपल्याला की कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांची रासायनिक अभिक्रिया झाली आणि यावेळी CaOH ट्वाइस हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते आणि उष्णता बाहेर पडते। ही उष्णता बाहेर पडते म्हणून या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात। लक्षात घ्या की 2 अभिक्रियाकारकापासून एकच उत्पादित तयार होत आहे म्हणून या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असे म्हणतात। संयोग अभिक्रिया म्हणजे हा एक अभिक्रियेचा प्रकार झाला, हा आपण प्रकार ओळखले। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे की कॉपर सल्फेट। आता या ठिकाणी आहे हे कॉपर सल्फेट आहे, आपण पाहत आहात। कॉपर सल्फेटचं मी इथं द्रावण तयार करून घेतलेलं आहे, हे आहे इथं।
आणि या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये लोखंडी खिळा जो असा असतो तो पॉलिश पेपरने पूर्णपणे घासून चकचकीत करायचा, पूर्णपणे कागदाने किंवा पॉलिश पेपरने घासून अगदी चकचकीत करायचा आणि तो खिळा या द्रावणामध्ये टाकायचा. द्रावणामध्ये टाकल्यानंतर हे द्रावण 15 मिनिटं ठेवून द्यायचं. 15 मिनिटं ठेवून दिल्यानंतर आपण पाहायचं की याच्यावर कोणती रासायनिक अभिक्रिया, म्हणजे कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये लोखंडी खिळा टाकला. आता इथं ही अभिक्रिया वर ठेवलेली आहे. कॉपर सल्फेटच्या द्रावणात लोखंडी खिळा टाकला. 15 मिनिटांनी जर पाहिलं तुम्ही, 15 मिनिटांनी त्याच्या अभिक्रियेवर अवलंबून आहे की यावेळी त्या लोखंडी खिळ्यावरती त्या द्रावणातले तांबे जमा होते आणि लोखंडी खिळा तांबूस रंगाचा झालेला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी FeSO4 फेरस सल्फेटचे द्रावण तयार होते आणि तांबे विस्थापित होते. म्हणून या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे ही दुसरी अभिक्रिया आपण एक ओळखली, ही मध्ये एक अभिक्रिया ठेवलेली आहे, विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं. कारण या ठिकाणी कॉपर सल्फेटचे म्हणजे हे CuSO4 या कॉपरची जागा लोखंडाने घेतली आणि कॉपर विस्थापित झाले, म्हणून याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आता बघायचं आपण या द्रावणामध्ये मी लोखंडी खिळा टाकून ठेवलेला आहे आणि तो काढून बघायचं काय त्याच्यावर परिणाम झालेला आहे का. पाहता मी काढतोय. या लोखंडी खिळ्यावरती तांबे जमा झालेले दिसते. तांबूस रंगाचा थर खालच्या बाजूला आलेला दिसतोय. कॅप्चर होतोय पूर्णपणे. आणि हा अजून जास्त वेळ जर ठेवला तर हा पूर्ण खिळा तांबूस झालेला दिसेल. यावरून या द्रावणातले कॉपर सल्फेटच्या द्रावणातले तांबे विस्थापित होऊन या लोखंडी खिळ्यावर जमा झालेले आहे आणि म्हणून ही विस्थापन अभिक्रिया आहे. आणि त्याचं समीकरण या पद्धतीने होतं CuSO4 + Fe. इट गिव्स FeSO4 + Cu कॉपर विस्थापित झाले, म्हणून याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. त्यानंतर तिसरी अभिक्रिया आपल्याला पाहायची आहे की दिलेलं साहित्य आहे आपल्याला सोडियम सल्फेट आहे या ठिकाणी आणि बेरियम क्लोराईड. ही दोन द्रावणे मिक्स करायची आहेत आपल्याला. पाहता एका परीक्षा नळीमध्ये मी सोडियम सल्फेट घेतोय. पहा त्यानंतर त्याच परीक्षा नळीत 10 ml म्हणजे आपल्या अंदाजाने बेरियम क्लोराईड टाकतो. पहा काय झालेलं आहे ते बघायचे. ही रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की याच्यात काहीतरी रासायनिक अभिक्रिया झाली. थोडा वेळ स्थिर ठेवले पांढऱ्या रंगाचा साका तयार झालेला आहे. हे स्थिर ठेवलं, परीक्षा वेळी हलवता जरा स्थिर ठेवलं तर पांढऱ्या रंगाचा साका तयार होतो. यावरून तयार झालेला हा जो साका असं दर्शवतो की ही जी रासायनिक अभिक्रिया आहे ही दुहेरी विस्थापनाची रासायनिक अभिक्रिया आहे. का आता आपण समीकरणाद्वारे बघूया. मी इथे या ठिकाणी ठेवतोय. पहा इकडे, इथं सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड या दोघांची अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड आणि बेरियम सल्फेट तयार होते. BaSO4 बाण खाली दाखवायचा कारण त्याचा साका तयार झालेला आहे. आणि त्याच वेळी ट्वाइस NaCl सोडियम क्लोराईड तयार होते. हा जो आहे हा बेरियम सल्फेटचा साका आहे. आणि म्हणून ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये साका तयार होतो त्या रासायनिक अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे 3 अभिक्रिया आपण ओळखल्या. एक संयोग, दुसरी विस्थापन आणि ही दुहेरी विस्थापन. तर ही मधली रासायनिक अभिक्रिया यासाठी आपण ठेवलेली आहे कारण या अभिक्रियेच्या वेळी आपल्याला उष्णता द्यायची, म्हणून मी परीक्षा नळीमध्ये एका दुसरी विस्थापन आणि ही दुहेरी विस्थापन. तर ही मधली रासायनिक अभिक्रिया यासाठी आपण ठेवलेली आहे कारण या अभिक्रियेच्या वेळी आपल्याला उष्णता द्यायची, म्हणून मी परीक्षा नळीमध्ये एका जाड परीक्षा नळीमध्ये कोरोसिव नावाची परीक्षा नळी असते त्यामध्ये थोडं फेरस सल्फेट घेणार आहे. फेरस सल्फेट या पद्धतीने पावडर असलेलं घ्यायचं
आणि त्याला उष्णता द्यायची, बारीक झालेली हे आपल्याला उष्णता द्यायची. या ठिकाणी मी हा आपला बुन्शन बर्नर आहे. या बर्नरवर या टेस्ट ट्यूब होल्डरने म्हणजे परीक्षा नळीचा जो चिमटा आहे त्या चिमट्याच्या सहाय्याने परीक्षा नळी पकडलेली आहे आणि टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजेच परीक्षा नळीमध्ये फेरस सल्फेट घेतलेला आहे. त्याला उष्णता द्यायची, जास्तीत जास्त उष्णता मिळेल या पद्धतीने त्याला उष्णता द्यायची आहे. उष्णता देत असताना परीक्षा नळी जरा तिरकी करायची आहे, कारण उष्णतेची यामध्ये रासायनिक अभिक्रिया होत असते. उष्णतेमुळे त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि यामध्ये जे पाण्याचे स्फटिक जेल असतात ते निघून जातात. त्यामुळं त्याचा जो रंग हिरवट रंग दिसतोय आपल्याला तो रंगहीन होतो. साईडनं तुम्हाला दिसेल की एकदम सफेद, असं सफेद म्हणता येणार नाही पण रंगहीन असं त्या ठिकाणी तयार होत आहे. आणि चूर्ण रूप, रंगहीन चूर्ण रूप असं हे द्रावण आपलं मिश्रण तयार होतं. इथं पहा, अधिक उष्णता दे, जितकी जास्त उष्णता आपण देऊ तितके काय होईल, त्यातलं ते स्फटिक जल निघून जातील आणि पांढऱ्या रंगाचे चूर्ण तयार झालेले आपल्याला दिसून येईल. कदाचित आपल्याला यामध्ये दिसून येत असेलच आता की पांढऱ्या रंगाचं पूर्ण चूर्ण तयार झालेलं आहे. म्हणजे याचा रंग जो पूर्वीचा होता, हिरवट रंग होता, तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. पहा, म्हणजे रंगहीन तयार झालेला आहे.